नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरगुती मसाला म्हणजे चटणी। सांगली साताऱ्याचा फेमस असा अस्सल घाटी मसाला म्हणजे तिखट लाल तिखट कसा बनवायचा ते चला तर बघूया। बघा याचा रंग कसा लाल आलेला आहे आणि वासही खूप छान होते। 2 दिवसाची मेहनत आणि वर्षभरासाठीची नो झंझट। इथे मी 8 किलो मिरची घेतलेली आहे। त्यापैकी लवंगी मिरची 4 किलो, बेडगी 2 किलो, काश्मीरी 1 किलो आणि शंकेश्वरी 1 किलो या सर्व मिरच्या 2 दिवस उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत। मसाल्यामध्ये आपण काय काय घेतले ते बघूया। इथे मी सुका खोबरा 2 किलो, लवंग 180 ग्रॅम, दालचिनी 180 ग्रॅम, काळी मिरी 200 ग्रॅम, जिरे 500 ग्रॅम, शहाजिरे 80 ग्रॅम, खसखस 80 ग्रॅम, चक्रीफूल 180 ग्रॅम, मसाला वेलची 40 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, तमालपत्री 50 ग्रॅम, त्रिफळा 80 ग्रॅम, जायपत्री 50 ग्रॅम, हिंग 50 ग्रॅम, धने 2 किलो, हळकुंड 300 ग्रॅम, नाकेश्वर 50 ग्रॅम, कांदा 6 किलो, लसूण 3 किलो आणि खडा मीठ 3.5 किलो अशा प्रमाणात घेतलेला आहे। इथे मी सुके खोबरे बारीक असे चिरून घेतलेला आहे। सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून सुका खोबरा असा लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, म्हणजे पटकन बारीक होईल अशा पद्धतीने इथे खोबरं तळून घेतलेलं आहे। त्यानंतर दगडफूल कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे। दगडफूल हे वजनाने हलकं असतं त्यामुळे ते लगेच भाजलं जातं। त्याच्यानंतर तमालपत्री भाजून घेतलेली आहे। धने तेलात टाकून तळून घ्यायचे आहे। खसखस, त्यानंतर चक्रीफूल, लवंग, काळी मिरी, नाकेश्वर कढईमध्ये भाजून घेतलेले आहे। हळकुंड तेलात तळून घ्यायचे। त्यानंतर त्रिफळा, मसाला वेलची, शहाजिरे, जिरे, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, जायपत्री हे सर्व भाजून घेतलेलं आहे। हिंग पण तळून घ्यायचा आहे। कांदा सोलून बारीक चिरून घ्यायचा। त्यानंतर कांदा टोपात टाकून त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून शिजवून घ्यायचा आहे। त्याचा रंग बदलेपर्यंत असा कांदा शिजवून घ्यायचा। हे बघा असा हा कलर बदलला कांद्याचा की गॅस बंद करायचा। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून शिजवलेला कांदा कढईमध्ये तेलात परतून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा भाजून झालेला आहे। लसूण 3 किलो लसूण सोलून घेतलेला आहे। त्या लसणाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपला सर्व मसाल्याची तयारी झालेली आहे। हा सगळा असा मसाला डंकावर कुटून आणायचा। झाली आपली झणझणीत अशी लाल तिखट म्हणजे चटणी म्हणजेच तिखट मसाला। कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।